नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी.एम. किसान योजना 2024 मध्ये जे लाभार्थी 16व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत किंवा इथून पुढच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत, अशा लाभार्थ्यांची यादी सार्वजनिकरित्या पी.एम. किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती प्रकाशित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुमच्या गावामधून कोणकोणते लाभार्थी पात्र आहेत, तुमचं नाव या यादीमध्ये आहे का? अवघ्या 2 मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे सर्व पाहता येणार आहे. कशा पद्धतीनं पाहायचा या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, त्यासाठी सर्वप्रथम गुगलमध्ये पी.एम. किसान या नावाने सर्च करून घ्या. सर्च केल्यानंतर तुम्हाला पी.एम. किसान योजनेची अधिकृत वेबसाईट 1 नंबरला दिसेल. त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. बाकी कुठेही क्लिक करू नका. पूर्ण लाईव्ह मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे. पी.एम. किसान योजनेला जेव्हा सिलेक्ट केल्यानंतर पी.एम. किसान योजनेचा अधिकृत पोर्टल जो आहे तो ओपन झालेला दिसेल. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला सर्व पाहता येणार आहे. पी.एम. किसान योजनेचा स्टेटस पाहता येणार आहे. पी.एम. किसान योजनेची लाभार्थी यादी पाहता येणार आहे. सर्व काही तुम्हाला याच पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे, नवीन रजिस्ट्रेशन सहित. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत पी.एम. किसान योजनेची 2024 मध्ये जी पात्र लिस्ट आहे ती पात्र लिस्ट आपण समजून घेणार आहोत. 15वा हप्ता किती तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे याचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, त्यानंतर अनेक लाभार्थ्यांना आता 16वा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा लागलेली आहे. 16वा हप्ता अंदाजे कोणत्या महिन्यात येऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला याच पोर्टलच्या माध्यमातून समजणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा डेट महिना सिलेक्ट होत आहेत. मागचा किंवा 2019 मध्ये, 2020 मध्ये, 2022 मध्ये किती तारखेला किंवा कोणत्या महिन्यामध्ये हा हप्ता जमा केला जात होता याचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी महिने सुद्धा दाखवले जात आहेत. आता मित्रांनो, आपण एक समजून घेऊया. पी.एम. किसान योजनेची जी पात्र लिस्ट आहे, बेनिफिशरी लिस्ट, ती आपण इथं जाणून घेणार आहोत. त्यासाठी बेनिफिशरी लिस्ट नावाचा एक ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी, याला इथं क्लिक करायचं आहे. बाकी कुठेही क्लिक करू नका. मित्रांनो, यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल. या पेजवरती तुम्हाला माहिती सर्व भरून घ्यायची आहे. बेनिफिशरी लिस्ट दिनांक बघा, लाईव्ह मी सर्व इथं दाखवत आहे. पूर्ण डिटेल्स तुम्हाला माहिती इथं दाखवत आहे, स्किप न करता. आता बघा, सर्वप्रथम तुम्हाला राज्य सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तालुका निवडायचा आहे. त्यानंतर परत एकदा तालुका निवडून ज्या गावामध्ये तुमची शेती आहे, ज्या ग्रामपंचायतमध्ये, ती शेती म्हणजे ती ग्रामपंचायत तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि गेट रिपोर्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सर्व माहिती या ठिकाणी आपण आता भरून घेऊया. पूर्ण लाईव्ह प्रोसेस आहे, समजून घ्या. सर्व माहिती इथं भरलेली आहे. सिक्युरिटीसाठी इथं ब्लर करण्यात आलेलं आहे. गेट डाटा यावरती मी आता क्लिक करणार आहे. तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे. एका सेकंदाच्या आत तुमच्या गावाची लिस्ट तुम्हाला आता इथं पाहता येणार आहे. फक्त सिलेक्ट करत असताना ज्या गावात तुमची शेती आहे तो गाव इथं सिलेक्ट करायचा आहे. बघा, यामध्ये तुमच्या गावामधून किती लाभार्थी पात्र आहेत, कोणकोणते लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत, सर्व तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी दिसत आहे. आता या यादीमध्ये पहिल्या पेजमध्ये तुमचं नाव नसेल तर दुसरा पेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. अशा पद्धतीने भरपूर असे पेज या ठिकाणी तुमच्या गावाच्या यादीनुसार देण्यात आलेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता. धन्यवाद.